येस. सो मी मै हा तुमची बोला सर. ओळख करून द्या हा, तुमच्याबद्दल. चालेल चालेल. मी मैथिली शैलेश अंधारे. मी पुण्यातल्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करते, ENTC डिपार्टमेंटमध्ये. मी HHS सोबत जवळजवळ 2-2.5 वर्ष झालं जॉईन आहे. मागच्या साधारण मला वाटतं एक एक महिना मला थोडंसं प्रायोरिटी म्हणजे हे ट्रेकचीच हे होतं आणि माझ्या स्वतःच्या एज्युकेशनचं थोडंसं हे असल्यामुळे मी 1-2 मिस केले. पण आता मॅडम म्हणाल्या तसंच इन्फॉर्मेशन नाईट हे खरंच तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकते आणि जे आपल्याला फ्री मिळतंय. आता मी ज्याच्याबद्दल बोलणार आहे त्याच्यासाठी मला पहिल्यांदा शीतल मॅडम आणि बडिगर सर या दोघांचा आभार मानायचे. का तर मी हे जे करू शकले त्याची जी सुरुवात झालीये ती आपलं काय म्हणतो आपण त्याला बॉडी. हेल्दी हेल्दी किचन हा, कोर्स 12 ट्रान्सफॉर्मेशन ते वीकचा कोर्स. सेशन्स मी ऐकत हा. होते. मी जॉईन केलं होतं. 1 वर्ष जॉईन केलं, परत मला सरांनी अलाउ केलं की परत पण तुम्ही रिपीट ऐकू शकता. तर त्यावेळेस मी मागं पण एकदा सांगितलं की त्यावेळेस सर जे छोटे छोटे टास्क देतात किंवा काही गोल्स ठरवायला सांगतात ते खूप गरजेचे आहेत. जोपर्यंत तुम्ही पेन आणि पेपर घेऊन लिहित नाही ना, तोपर्यंत तुमच्या आयुष्याला काही असं दिशा नाही मिळत की मला काय करायचंय. सगळे करतायत म्हणून मी करतोय, सगळे जॉब करतायत, सगळ्यांना सगळं तेच करायचं असतं. जॉब करायचं, मुलांना वाढवायचं, त्यांची शिक्षण करायची, त्यांची लग्न करायची, झाली रिटायरमेंट लाईफ. पण ते तर म्हणजे ते तर बेसिक आहे, सगळेच जण करतात. पण ते सोडून तुम्हाला काहीतरी तुमचे एक असले पाहिजेत मोटिवेशन की ज्याच्यामुळे तुम्ही त्या हिशोबाने चालता. तर तसंच सरांनी एकदा सांगितलं होतं की तुमचे 3 प्रायोरिटी गोल ठरवा आणि ते लिहून ठेवा. तर त्यात मी लिहिलं होतं की मला एक हिमालय ट्रेक करायचा आहे. तो माझा बकेट लिस्टमध्ये पण होता आणि फॉर्च्युनेटली मला मी ते तसं ठरवलं, लिहून काढलं आणि माझ्या मैत्रिणीने मला विचारलं की मी एक जाणार आहे सोलो ट्रेकला, तू येशील का? म्हणजे योगायोग बघा. म्हणून मी म्हणते की आपण लिहून काढणं आणि काहीतरी ठरवणं हे खूप गरजेचं आहे. आणि आपण एक पाऊल पुढे टाकायचं, 99% पाऊल हे आपली डेस्टिनी करत असते. पण ते एक पाऊल हे 99ला डॉमिनंट होतं. त्याच्यामुळे ते खूप महत्वाचं आहे कारण ते स्वतःचं असतं. तर मग आमचं ठरलं आणि आम्ही ऍक्च्युली हा सोलो ट्रेक केलाय. म्हणजे आम्ही फक्त लेडीज गेलो होतो. म्हणजे आम्ही एकटे नाही गेलो, इंडिया हाईक सोबत गेलो होतो. पण आम्ही सगळ्या लेडीज होतो. आमच्यासोबत कोणीही कोणाचे हसबंड नव्हते. म्हणजे असं नाही की हसबंडला घेऊन नाही जायचं, एक ठरवलं होतं आणि एक हसबंड असल्यानंतर एक कम्फर्ट झोन असतो. तर खूप छान अनुभव होता आणि म्हणजे मला असं वाटत नव्हतं की मी करू शकेल. पण त्या एका लिहिण्यामुळे, त्या त्या लिहिण्यामुळे पुढे त्याच्यावर विचार करण्यामुळे त्याच्याप्रमाणे तसं हे ऍक्ट होत गेलं आणि तो पॉसिबल झाला. त्याच्यासाठी भरपूर मेहनत पण घ्यावी लागली आणि आत्ता मला वाटतं इथं मोस्टली सगळेजण येतात की मला वजन कमी करायचं आणि माझ्या गोळ्या कमी करायच्यात. वजन तर कमी होणारच आहे. तो प्लॅन वगैरे सरांचा व्यवस्थित आहे. ज्या रेसिपीज आहेत त्या टेस्टी आहेत. पण त्याच्यासोबत ना खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला नकळत मिळतात. त्या आपल्याला ना अशा गोष्टी काही ऍडव्हेंचर की ऍडव्हेंचरच म्हणू शकत नाही आपण, पण काहीतरी केल्यानंतर ते समजतं तुम्हाला. म्हणजे वजन कमी होणं वगैरे ठीक आहे, गोळ्या कमी होणं, पण तुमची गट हेल्थ सुधारणं, तुमची इम्युनिटी सुधारणं, तुमचा स्टॅमिना वाढणं, हे सगळं मला त्याच्यात अनुभवायला मिळालं. मागे पण मी एकदा 10 दिवसासाठी बालाजीला सेवेसाठी गेले होते, तेव्हा पण मी तेच सांगितलं होतं. म्हणजे मला वाटलं नाही की अरे, नकळत मला नंतर लक्षात आलं, अरे आपण अजिबातच त्रास झाला नाही आपल्याला कसल्या कुठल्या गोष्टीचा. का तर मी कन्सिस्टंटली ते 2 वर्षापासून फॉलो करत होते आणि अजूनही फॉलो करतेय. जेवढं पॉसिबल आहे तेवढं मॅक्सिमम फॉलो करण्याचा प्रयत्न करते. आणि एकदा कन्सिस्टन्सी इज की, म्हणजे तुम्ही कन्सिस्टन्स हे स्वतःसाठी राहायचे, सरांसाठी नाही राहायचे. सर तर ते कन्सिस्टंटली देणारच आहेत, पण स्वतःची कन्सिस्टन्सी ही स्वतःसाठी पाहिजे. तर ते मी एक फॉलो केलं आणि खरंच इन्फॉर्मेशन नाईटचा एक फायदा झाला की त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस आपण कुठं ट्रॅकच्या थोडंसं बाहेर जरी गेलो तर पुन्हा ट्रॅकवर येण्यासाठी इन्फॉर्मेशन नाईट खूप मदत करते. आणि खरंच सर इतका सुंदर एक्सपिरियन्स होता. ज्या दिवशी आम्ही समिट केलं ना, समिट म्हणजे 11,830 फीटवर होतं ते. दयारा बुगियाल म्हणून तो ट्रेकचं नाव आहे. इंडिया हाईक्स ही कंपनी आहे जे हे ट्रेक्स अरेंज करते. आणि म्हणजे तिथे गेल्यानंतर शब्दच नाही आहेत ते एक्सप्लेन करायला. इतका सुंदर अनुभव होतो. आणि मी असं ठरवलं की दरवर्षी मी एक हिमालय ट्रेक करणार. मी ऍक्च्युली एक हिमालय ट्रेक करेन असं ठरवलं होतं. पण मी आता ठरवलं की जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत प्रत्येक वर्षी एक हिमालय ट्रेक करणार आहे. आणि तो खरं प्रत्येकाने म्हणजे ज्याच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे अनुभव घ्यायला पाहिजे. एक तरी आयुष्यात किती हिमालय ट्रेक किती दिवस करायचा. लागले तुम्हाला ते? 4 दिवस होता तो ट्रेक ऍक्च्युली.
इथून डेहराडून प्रवास, डेहराडून टू बेस कॅम्प रायथल म्हणून होता. हा सगळा बाय रोड होता. म्हणजे इथून डेहराडून तर आम्ही फ्लाईटने गेलो, डेहराडून टू बेस कॅम्प आम्ही बाय रोड गेलो. 9 hours जर्नी होती ती उत्तरकाशीवरनं वगैरे. आणि रायथलपासून आम्ही 4 दिवस म्हणजे 2.5 दिवस आम्ही समिटला आणि 1.5 दिवस आम्ही उतरायला, असं टोटल 4 दिवसाचा तो पूर्ण ट्रेक होता आणि 22 किलोमीटर होता. पण रोज किती प्रत्येक चालायचे? रोज? 5 ते 6 किलोमीटर, पण आपण अल्टिट्यूड गेन करत जातो ना, हम्म, त्याच्यामुळे हम्म, थोडे चॅलेंजेस येतात. हम्म. मला पहिल्यांदा 10 मिनिटं वाटलं, पण मी माझे लिमिट्स पुश केले आणि खरंच आज जो कॉन्फिडन्स मला वाढलाय तो खरंच त्याच्यामुळे झालाय. आणि म्हणजे म्हणतो ना, आता आपण खूप डर बद्दल ऐकत होतो कॅन्सरच्या ह्याच्यामध्ये, की डर के आगे जीत है. खरंच आहे. आणि आपण जे आपले लिमिट्स आहेत ना, ते 40-50% पण यूज नाही करत, ज्याला आपण एक्झॉस्ट होतो. म्हणजे अजून हाफपेक्षा जास्त आपले शिल्लक असतात, पण आपण तिथेच सरेंडर करतो आपल्याला. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपले लिमिट्स पण आपल्याला कळतात. म्हणजे सगळ्यांनीच ट्रेक करायला पाहिजे असं नाहीये, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे, पण काहीतरी चांगलं किंवा स्वतःचे लिमिट्स हे करण्यासाठी करत राहायचं. आणि मी खूप फॉर्च्युनेट आहे, की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला चांगली कम्युनिटी मिळत गेली. आता हेल्थसाठी मला तुमच्याकडनं हे झालं आणि मला ट्रेकसाठी आमच्या शेजारीच आहेत. ते जवळ-जवळ 7-8 वर्षापासून हिमालय ट्रेक करतात. वा. म्हणजे मी खरंच स्वतःला खूप फॉर्च्युनेट समजते, की अशी सगळी कम्युनिटी माझ्यासोबत आहे आणि त्याच्यामुळे मी आहे आणि मी हे सगळं अचीव्ह करू शकते. आणि असं अजून एक एक जाता-जाता सांगावसं वाटतंय, की ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीयेत, त्याच्यावर विचार करण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. काय कंट्रोलमध्ये आहेत? आपण आपल्यासाठी एक्सरसाइजसाठी वेळ काढू शकतो. आपण आपल्या डाएटसाठी वेळ काढू शकतो. त्या माझ्या कंट्रोलमध्ये आहेत. पण मग मला हा आजार झाल्यावर मग कसं होणार? हा विचार करणं हे माझ्या कंट्रोलमध्ये नाहीच आहे. झाला तर डॉक्टर आहेतच. पण जनरली मी एक जनरल सांगते, आजकाल लोकं असा विचार करतायत आणि मग ते घाबरून जाऊ दे, जीवन जगून घेऊया, बघता येईल काय होईल ते. पण हे सगळं उलटं होऊन जातंय. तर त्याच्यामुळे ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत ना, त्या करायला शिका. म्हणजे डाएट, एक्सरसाइज किंवा जे काही असेल तुमचं रुटीन आणि कन्सिस्टन्सी, यांनी खूप फरक पडतो. आणि हे सगळं मी आज एवढं सगळं बोलतेय ते कारण माझी तब्येत, विल पॉवर तर एक आहेच. आपण म्हणतो विल पॉवरवर मी काही करू शकते. पण त्या विल पॉवरसाठी सुद्धा तुमचं माइंड आणि बॉडी हेल्दी पाहिजे. तर ती विल पॉवर तुम्हाला सपोर्ट करते. तर हे सगळं HHS मुळं किंवा माझ्या डाएटमुळं किंवा तो कॉन्फिडन्स मला आला. मी परवा होमिओपॅथिक माझ्या फॉलोअपला गेले होते डॉक्टरांकडे. मी डॉक्टरांना सांगितलं नव्हतं, की मी हिमालय ट्रेक करायला जाते. ते म्हणे रुमॅटॉइड आर्थरायटिसचा पेशंट हिमालयात गेला. त्यांना पण खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांनी मला सांगितलं, की येस, तुम्हाला आवडलं आणि झेपलं ना, तर तुम्ही दरवर्षी करू शकता. तो एक अजून मला कॉन्फिडन्स आला, की नाही ठीक आहे, म्हणजे आपण केलं ते चुकीचं नाही केलेलं आहे. म्हणजे असं नाही, की आपले लिमिट्स आपल्याला माहिती असतात. अगदी खूपच त्रास होत आहेत, तरी पण आपण आपले लिमिट्स पुश नाही करायचे. त्याला कुठे आपली बॉडी आपल्याला सांगत असते, की काय, कुठे थांबायचं आणि कुठे हे करायचं. तर त्या हिशोबाने झाला तो ट्रेक. मागच्या आठवड्यात मॅडमचा फोन आला होता, पण मी जस्ट मागच्या मंडेला आले होते रिटर्न. त्याच्यामुळे त्या ह्याला नाही हे करू शकले. हरकत तर नाही. आज मी ठरवलं होतं, म्हटलं सकाळपासूनच वेळ काढला होता, की आजची इन्फॉर्मेशन नाईट ऐकायची आहे. ॲज युजुअल सेशन खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल होतं सर. आणि जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा मी इन्फॉर्मेशन नाईट आता हे करणारच आहे. एक 6 महिने थोडंसं माझं PhDचं काम आहे आणि माझी मुलगी US ला जाणार आहे 5 वर्षाच्या PhDच्या प्रोग्रामसाठी. ती पण PhDसाठी चालली आहे. वा वा. तर मला थोडंसं म्हणजे जसं वेळ मिळेल तसंच करेल आणि नंतर मग मी परत हे जॉईन करणार आहे सगळ्या गोष्टी. आणि खरंच मनापासून धन्यवाद नाही, दोघांचे, मला प्रमोद अजून एक सर आणि विचारायचंय. शीतल. हा. मला एक विचारायचंय, आपलं एक चॅट झालं होतं काही महिन्यापूर्वी. हम्म. तुमचं HLE-B27 रोमॅटेड आर्थरायटिस, एच एल हम्म. बी ट्वेंटी सेव्हनचं मला तुम्ही पाठवलं होतं. हम्म. हम्म. आणि तुम्ही म्हटले होते की तुम्हाला लिमिट्स टाकल्यात. थोडंसं हे पण सांगा की तुम्ही आधी सूर्यनमस्कार किती घालत होते, इथं आल्यानंतर सूर्यनमस्कारमध्ये किती? म्हणजे एक्सरसाइज मी आधीपासूनच करत होते. हम्म, पण इथं म्हणजे आल्यापासून मी तेच सांगितलं, माझा स्टॅमिना खूप वाढला, हम्म. एनर्जी लेवल वाढली. तर मी जवळ-जवळ 108 सूर्यनमस्कार करू शकते. आणि थोडंसं डॉक्टरांनी सांगितलं होतं, की आता स्पॉन्डिलायसिस खूप दिवसापासून आहे, तर नीमध्ये प्रॉब्लेम आहे. बसू नका, उठू नका. तर अगदीच त्यांचं पण हे नाही आणि माझे पण मी स्टॉप नाही केलेलं एक्सरसाइज, पण मी माझी एक्सरसाइज रोज करते. सूर्यनमस्कारामध्ये थोडेसे चेंजेस केलेले आहेत, की जेणेकरून नीला जास्त हे होणार
होणार नाहीये. पण मी अजूनही 30 ते 40 सूर्यनमस्कार डेली करते आणि रथसप्तमी किंवा योगा डे असेल तेव्हा परत 108 करण्याचा प्रयत्न करते. व्हेरी गुड. त्याच्यामुळे मला वाटतं म्हणजे आपल्या ह्याच्यावर आपल्या पण आहे सगळ्यांना सगळं. सर्वांसाठी एक इन्स्पिरेशन तुमच्याकडनं हेच हवंय, कारण त्यावेळेस यांनी मला मेसेज केला, मी यांना 5 वेगवेगळे केसेस पाठवले होते इंटरनॅशनल, की ते हं, सगळे स्पोर्ट्समध्ये HLE-B27 असताना त्यांनी सगळ्यांनी स्पोर्ट्समध्ये परफॉर्म केलेलं आहे. आणि हं. तिथं मग ह्यांचं मला चॅटला रिप्लाय आला होता, की आता तर मी हिमालय ट्रेक करणार आहे. बरोबर आहे? हो. तेच तेच ते ठरवलं होतं तुमच्या सेशनमध्ये लिहिलं होतं म्हणून. आणि मला असं वाटतंय मला हे सगळे चॅलेंजेस असताना जर मी करू शकते, तर तुम्ही लोकं पण सगळं काही करू शकता, जे तुम्ही ठरवलंय आयुष्यात ते. असं नाही की फक्त हिमालय ट्रेकच. पण फक्त स्वतःचे लिमिट्स ओळखायला शिका आणि स्वतःकडे लक्ष द्या. कारण आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे लक्ष देत नाही आणि मग आणि अशा गोष्टी आहेत की ज्या रिटायरमेंट नंतर करण्यासारख्या नाहीयेत. जसा-जसा वेळ मिळेल तसं त्याची म्हणजे वेळेचं सदुपयोग करून ते त्या गोष्टी करत राहावा. असं ठरवू नका की बघू आपण नंतर करूया. नंतर उद्या कधीच येत नसतो कारण तो परत उद्याच होत असतो. त्याच्यामुळे टार्गेट्स ठेवा. सर म्हणतात तसं ज्या छोट्या-छोट्या टास्क देतात ते टास्क पण लिहून ठेवा आणि ती नोटबुक परत तुम्हाला कधी वाचायला ना खूप मजा येते आणि तुमच्याकडे ते कलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन राहील आणि मग ते आपल्याला रिकलेक्ट करायला पण सोपं जातं. तर मी ते मागच्या सेशनमध्ये किचन ट्रान्सफॉर्मेशनच्या केलंय आणि मला आता नेक्स्ट ट्रेक तर हिमालय ट्रेक तर करायचंच आहे, पण त्या 3 मधला दुसरा आहे तो लेह लडाख. लेह वा. लडाखला एक तर ट्रिप करायची आहे किंवा ट्रेक करायचं आहे आणि सरांनी मध्ये 2-3 इन्फॉर्मेशन नाईटच्या सेशनमध्ये ट्रेकचे पण सेशन्स अरेंज केले होते. त्यांच्या पण सक्सेस स्टोरी खूप इन्स्पिरेशनल होत्या. तर त्या पण खूप छान होत्या. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे स्वतःमध्ये एक कॉन्फिडन्स येतो आणि वी कॅन डू इट. आय नाही, वी कॅन डू इट असं येस. म्हणून मग ते एक मोटिव्हेशन मिळतं. तर माझी स्टोरी ऐकल्याबद्दल. स्टोरी म्हणजे अशी काही खूप हे नव्हती, पण मला शेअर करायची संधी दिली नाही नाही, तुमची स्टोरी आणि खरंच किती लोकांना इन्स्पिरेशन मिळालं यांची स्टोरी ऐकून. चॅट बॉक्समध्ये आय टाईप करा बरं, म्हणजे ह्यांना कळेल की किती इन्स्पायरिंग होती. नाही, नाही. म्हणजे तसं नाही. पण उज्ज्वला जाधव, नाही मोहित बाहेर जगताप. पडलं ना सर आपण कळतं, की आपण काहीच नाहीये. आपण आपले लिमिट्स घालून ठेवलेत. आपल्यापेक्षा लोकं खूप काही-काही करतात. मग ते आपल्याला मोटिव्हेशन आणि इन्स्पिरेशन ठरतं. आपण आपल्याला म्हणजे ते म्हणतो ना मराठीत म्हण आहे, "वासरात लंगडी गाय शहाणी." तर मला असं वाटायला लागतं मीच खूप छान आहे ह्याच्यात. पण आपल्यापेक्षाही खूप छान आहे जग. त्याच्यासाठी बाहेर पडायला पाहिजे, बाहेर फिरायला पाहिजे. तर आपल्याला कळतं आणि आपले लिमिट्स ओळखायला पाहिजे. थँक्यू सो तर मच. परत एकदा थँक यू सगळ्यांचं. थँक्यू थँक्यू. आणि मैथिली मॅडमचे ऑलरेडी 2-3 व्हिडिओ पहिले जे पण आहेत रिट्रीटचे, त्यांनी 2 रिट्रीट पण अटेंड केले आहेत. फिट फॉरवर, आय थिंक फिट फॉरवर फक्त राहिले त्यांचं. फिट फॉर एव्हर राहिलंय तर राहिलंय. पण बाकी कंटिन्यू बाकी आहे. ऑलमोस्ट सगळे प्रोग्राम त्यांनी, आपले जेवढे प्रोग्राम आहेत सगळे प्रोग्राम केलेले आहेत त्यांनी. थँक्यू सो मच मैथिलीजी. थँक्यू वेळ थँक यू काढल्याबद्दल. सर. थँक्यू. थँक यू. येस.